मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील बरड या ठिकाणी मानाचे महाराष्ट्र केसरी हे मैदान होणार असून या मैदानाचं स्वरूप आहे एक आदत एक बैल. दिनांक 8 ऑगस्ट रोजी हे मैदान संपन्न होत असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं स्वरूप कसं आहे, या मैदानातील नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते दादा, आपलं नाव? नमस्ते, माझं नाव आनंद बापराव पवार आहे. बरं, काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये? किती तारखेला मैदान होणार आहे आणि कशानिमित्त मैदान आहे? हे मैदान महालक्ष्मी यात्रेच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. किती तारखेला मैदान आहे? हे मैदान 8 तारखेला आहे. हे मैदान सकाळी चालू होईल. एक्झॅक्ट लोकेशन काय आहे मैदानाचं? या मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे पुणे पंढरपूर हा जो पालखी मार्ग आहे, फलटणपासून बरड नावाचं एक छोटंसं गाव आहे. याच पालखी मार्गावरती हे गाव असून हे एक बरड पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपाच्या नजदीक असं हे भव्य दिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे ओपन आहे? फलटणकरांचं पहिलं मानाचं मैदान आदत मैदान म्हणून या मैदानाला नाव दिलेलं आहे. मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा. मैदानाचं जे पहिलं बक्षीस आहे ते बक्षीस आहे 1 लाख रुपये, द्वितीय 75,000 रुपये, तृतीय 55,000 रुपये, चतुर्थ 41,000, पंचम 25,000, सहावं 15,000 आणि सातवं 10,000 रुपये असं बक्षिसाचं स्वरूप आहे. प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 1,000 रुपये असेल. ऑनलाईन नोंदणी सुरू आहे का? आत्ता सध्या ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. आणि तारखेपर्यंत राहणार आहे ही नोंदणी 7 तारखेच्या संध्याकाळपर्यंत राहील. लाईव्हच्या मार्फत लॉट काढले जाणार आहेत, कधी काढले जाणार आहेत ते? हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान सुरू आहे. या तालुक्यातील जे अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे याचे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या माध्यमातून हे मैदान सुरू आहे आणि त्यांच्याच माध्यमातून तसेच वरिष्ठांच्या माध्यमातून या ठिकाणी लाईव्ह लॉट काढले जातील. मैदानाचे एक आयोजक या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? मी तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना असं निवेदन करतो की हे जे मैदान हे मैदान अतिशय उत्कृष्ट आहे. या मैदानावरती कोणताही अन्याय कोणावरती होणार नाही, कारण फलटण तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे वैशिष्ट्य आहे की ही संघटना कधीही कोणावरती अन्याय करत नाही. त्यामुळं आपल्या सर्वांचं हक्काचं जे हे आदत मैदान ठेवलेलं आहे हे आपल्या सर्वांसाठी मैदान असेल. बरं, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? आता जी मैदानाची जी परवानगीची प्रोसेस आहे ही आम्ही गेली 3 ते 4 दिवस त्याच प्रोसेसमध्ये आहे. उद्या दुपारपर्यंत फायनल प्रोसेस आपल्या हातामध्ये येते. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होते, पाऊस पडतोय, तर या मैदानामध्ये कसं मैदान आहे, पाऊस आला तर कसं नियोजन असणार आहे? सर, फलटण तालुक्याचा भाग आहे त्याने जिरायती भाग असा 2 विभाग आहेत. ह्या ठिकाण जे असं आहे, जरी या ठिकाणी अतिवृष्टी झाली तरी कोणतीच समस्या या ठिकाणी निर्माण होणार नाही. मित्रांनो, आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे अध्यक्ष रोहित यादव सर. सर नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? 8 ऑगस्ट 2024 रोजी फलटण तालुक्याचं पहिलं आदत महाराष्ट्र केसरी मानाचे मैदान बरड या गावाने आयोजित केलेलं आहे आणि त्या गावाला आपण आयोजनाचा मान दिला, त्यांनी तो योग्यरीत्याने उचललेला बी आहे. आता मैदानाची 100% परिपूर्ण तयारी झालेली आहे. मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे ओपन आहे? आदत महाराष्ट्र केसरी हे मानाचं फलटण तालुक्याचं मैदान आहे. आता वळूयात सर आपण मैदानाकडं. मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत? मैदानामध्ये एकूण 11 फाट्या आहेत. फाटीचा पल्ला किती असणार आहे आदतसाठी? आता आपण पल्ला ठेवलेला आहे 900 फुटाचा. बरं, आणि आतमधलं फाटीतलं अंतर किती? 15 फूट आहे. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात? साधारण 5 ते 10 गट उभे राहतील. निकाल रेषेच्या समोर बैल थांबण्यासाठी किती फूट जागा आहे? निकाल रेषेच्या पुढं आपण पाहू शकता 1000-1500 फूट अंतर आहे. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला असं काय आहे का? असं कोणत्याही प्रकारचं हे नाही. आता तुम्ही मैदान हे प्रथमच या भागात घेताय, इथं पर्जन्यमान कसं आहे, कशी परिस्थिती आहे इथली? नाही, फलटण तालुक्याचं पहिलं मानाचं मैदान आहे, त्यामुळं ही पावसाची परिस्थिती पाहून आपण त्यामुळंच या पूर्व भागात फलटण तालुक्याचा या आयोजनाचा मान दिलेला आहे. आता आपण पाहिलेलं आहे त्या तशा पद्धतीचे व्हिडिओ येतील. आज दुपारी
इथं टँकरने पाणी मारायचं काम चालू होतं, कारण की या ठिकाणी पावसाचं प्रमाणच अत्यंत कमी आहे. आता जवळजवळ 10 ते 15 दिवस इथं पाऊस एक टिपकाही पाऊस झालेला नाही. त्यामुळं आपण आयोजन ही त्या अशा विदाऊट ज्या भागात पाऊस कमी पडतो अशा भागात मैदानाचं आयोजन केलेलं. आता आपण वळूयात मैदानाच्या नियम अटींकडं. एका वेळेस किती लॉट खाली जाणार आहेत? एका वेळेस 5 लॉट जातील. खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे आले आहे. का? पुढं निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरे असणार आहेत? 2 कॅमेरे राहतील. संपूर्ण मैदानाला दोन्ही बाजूला किती टक्के बॅरिकेड असणार? 100% बॅरिकेटिंग आहे. ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी दिवसभर उपलब्ध असणार आहेत का? असणार आहेत. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे का? हो. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहेत? या मैदानाचे समालोचन विकास सर, सुनील मोरे, प्रताप तात्या, त्यानंतर मयूर तळेकर हे करणार आहेत. या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? आता ह्या मैदानाचे झेंडा पंच सर्वांसाठी प्रसिद्ध असे आपले राजेंद्र बापू दानावडे कोरेगावकर हे करणार आहेत. त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार आहे? बैलगाडा शर्यत सातारा या चॅनेलवरती होईल. बरोबर. एखाद्या विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेपटीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याबाबत कसा निर्णय असणार आहे आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असणार आहे गटांचा? आता ऑब्जेक्शन घेण्यासाठी 2 गटाचा आपण कालावधी ठेवणार आहे. तरी पण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा पदाधिकारी या वतीनं मी आत्ताच विनंती करतो, चालक आणि मालक जर अशा प्रकारचं कोणतंही ऑब्जेक्शन आलं तर पुन्हा कुणाची गय केली जाणार नाही. त्यांच्यावरती रीतसर जी काय कारवाई असेल ती केली जाईल. महाराष्ट्र राज्य संघटनेकडून किंवा कोणताही दबाव जरी आला तर त्या दबावाला आमची संघटना बळी पडणार नाही. त्यावरती रीतसर कारवाईच केली जाईल. त्यामुळे मी आत्ताच हात जोडून सर्वांना विनंती करतो की अशा कोणत्याही प्रकारचं कृत्य या मैदानात होईल असं तुम्ही वागू नये. त्याच पद्धतीचं कृत्य जर फायनलला झालं तर त्या गाडीच्या निकालाबाबत कसा निर्णय घेतला जाईल? त्या गाडीला बक्षीस दिलं जाणार नाही. त्याचबरोबर आपण पाहतो की सर आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये एक बैल 3 फेरेच पळवण्याचं अनिवार्य आहे. तर डबल बैल पळवला ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर त्यावरती कशी कारवाई केली जाईल? डबल बैल पळवणारावरतीही जी आमची तालुका कमिटी जे ही करल आणि तालुका कमिटी जर तसा निदर्शनात आलं तर आम्ही तालुका कमिटी महाराष्ट्र राज्य कमिटीकडे तशी शिफारस करू की जेणेकरून त्या बैलावरती 1-2-3 महिन्याची बंदी आणावी. हे आम्ही तालुका कमिटीच्या वतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ते आम्ही विनंती करू. त्याच्यावरती जे वरिष्ठ कमिटी जे निर्णय देईल त्यावरती निर्णय होईल. त्याचबरोबर या मैदानाचे लॉट्स असतील किंवा अन्य वातावरणातील बदल किंवा काय असेल ह्या अपडेट सगळ्या बैलगाडी चालक मालकांना व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून वेळोवेळी दिल्या जातील का आयोजकांकडून? हो, जो आपला चर्चासत्राचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती अपडेट कळवले जातील. त्याचबरोबर सर मैदानामध्ये गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे? गटाला पुढं चाल दिली जाईल. आणि सेमीफायनलला कसा निर्णय असणार? सेमीफायनलला त्यांचं संगनमत झालं तर ठीक आहे, नाही तर चिठ्ठ्या टाकल्या जातील. लॉबी टचचा निकाल कसा असणार आहे? बाद कशी असणार आहे गाडी? आता गाडीला लॉबी झाली तर निकाल आहे, पण जर एक बैलाचा पाय किंवा चाक दुसऱ्या तासात गेलं तर त्याला निकाल दिला जाणार नाही. एक आयोजक त्याचबरोबर संघटनेतील पदाधिकारी या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालक चालक यांना एकच आव्हान आहे की हे आपलं हक्काचं मैदान आहे आणि जे संघटनेचं मानाचं आदत महाराष्ट्र केसरी जे पहिलं मैदान आपण घेत आहे त्या मैदानाला तुम्ही भरपूर प्रतिसाद द्या. आणि या मैदानावरती आता सर्वांना माहीत आहे फलटण तालुक्यात मैदान कशा पद्धतीने पार पडतात. त्यामुळे या मैदानाचा महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक यांनी लाभ घ्यावा. मित्रांनो, आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे. सर नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? तुम्ही आज मैदान पाहिलं आहे. आज या ठिकाणी येण्याचा योग आला. दिनांक 8 ऑगस्ट फलटण तालुका आणि फलटण तालुका बैलगाडी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने फलटणमधलं पहिलं मानाचं आदत केसरी मैदान संपन्न होतं आहे आणि तो मान बरड या गावाला मिळाला आहे. बरड या गावाचा इतिहास बघितलं तर मला वाटतं माऊलींची पालखी इथं थांबते. त्यामुळे ऐतिहासिक आणि धार्मिक अशा ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचं रोहित सर असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील की ज्या भागात पाऊस कमी आहे
त्या भागाचं निवड केली त्याबद्दल त्या सर्व संघटनेतील पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण दिवस पावसाचे आहेत, सगळीकडं पाऊस जोरात चालला आहे, परंतु या ठिकाणावर आल्यानंतर लक्षात आलं की इथं टँकरनं पाणी मारायला लागतं आहे. त्यामुळं कसाही पाऊस असला तर इथं पावसाचं प्रमाण कमी आहे आणि अशा चालू पावसात म्हणलं तर मैदान व्हावं असं इथल्या पार्श्वभूमीवरनं लक्षात आलं. फाटी बघून काय वाटते, नवीन चेहरे उदयास येतील? 100% मी आता येताच बोललो की फाटी पाहिल्यानंतर आणि नवीन चेहरेच अपेक्षित आहेत. फलटण तालुका बैलगाडी संघटनेनं जे मैदान आयोजित केलेलं आहे ते मैदान आहे आदत बैल प्रकारातलं आणि खाली झेंडापंच बापू आहेत, खाली पट्टी आहे, त्या पट्टीचा वापर होणार आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांनी लक्षात घ्यायचं आहे, मैदानाला शिस्त आहे, पारदर्शकता आहे. आणि आपण गेली या फलटण तालुक्यातली बऱ्यापैकी मी पण मैदानं पुकारलेली आहेत. त्यामध्ये रोहित सर जेव्हापासून इकडं अध्यक्ष झाले आणि इथल्या लोकांनी जी मैदानं आयोजित केली खरंच एकदम पारदर्शक आणि रास्त कोणावर अन्याय नाही झाला. त्यामुळं मी स्वतः एक समालोचक या नात्याने मी समस्त बैलगाडी मालकांना आव्हान करेन की अशा मैदानाला या आणि अशा मैदानामध्ये येऊन आपण आपलं नशीब आजमावा आणि नक्कीच तुम्हा सर्वांना शुभेच्छा की यामध्ये आपण फायनलसाठी पात्र व्हा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध झेंडापंच धनोडे बापू. बापू नमस्ते. नमस्कार. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? आत्ता ह्यांनी बरडमध्ये मैदान घेतलं आहे. मी आत्तापर्यंत मी झेंडा टाकत होतो त्याप्रमाणे आत्ता ही बघितलेलं पहिल्यांदा मैदान खोंडांच्या लायकीस म्हणजे खोंड टुन 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 उड्या मारत खोंडच पाळणार ती. म्हणजे असंही रान बघून मला व्हायचा आनंद वाटला आज. एवढं चांगलं सुंदर रान आहे. आदतचं मैदान आहे आदत म्हणजे आदतला असं वाटणार किती पळू एवढं असं रान आहे. आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे सुट्टी मेकरांना काय सूचना करायला लागतात? नाही, त्यांनी फक्त झेंड्याकडं आणि सुट्टी मेकरांना व्यवस्थित लक्ष देणं आणि आपली खोंड कशी उभी यायची तेवढंच करणं बस.